विद्यार्थी मित्रांनो, नितीन महामुनी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज प्रोजेक्ट या अंतर्गत आपण इयत्ता 11वीसाठी रोज प्रोजेक्ट म्हणजेच रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन सुरू केलेलं आहे। त्या अंतर्गत आपण आज MST CET नीट आणि JEE एक्झाम्स ह्या एक्झामचा जो पॅटर्न आहे, त्यांचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे, तो आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। मायसेल्फ नितीन महामुनी फ्रॉम साधना विद्यालय अँड RR शिंदे ज्युनियर कॉलेज, हडपसर, पुणे। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही 8वी 9वी आणि 10वी या इयत्तांचे तुमचे जे बेसिक टॉपिक आहेत ते आपण पाठीमागे 10 ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी पाहिलेले असतीलच। आजच्या आपण या लेक्चरमध्ये आपण MST CET एक्झाम पॅटर्न, त्यासाठी असणारे चॅप्टर्स, नीट एक्झाम, JEE एक्झाम त्यासाठी असणारे 12वी आणि 11वीसाठी चॅप्टर्स, त्यांचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हे सगळं आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला आपण MST CET ही जी महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र शासनाकडून जी एक्झाम घेतली जाते त्या एक्झामसाठीचा जो सिलेबस आहे, त्यासाठी आपला 11चा जो न्यू रिवाइज सिलेबस त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये तुम्ही हे चॅप्टर्स अगोदरच्या एका लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिलेच आहेत। आपण 11वीचा इव्हॅल्युएशन पॅटर्न त्या ठिकाणी पाहिला लास्ट लेक्चरमध्ये। तर हे चॅप्टर्स आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहेत। सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री, बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, मॉडर्न पिरियोडिक टेबल, elements of group 1st and 2nd, elements of group 13, 14 and 15, states of matter, adsorption and colloids, chemical equilibrium, nuclear chemistry and radioactivity, basic principles of organic chemistry, hydrocarbon and chemistry in everyday life। हा 11वीचा सिलेबस त्या ठिकाणी आपण 16 चॅप्टर्स त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर 12वीचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18, then transition and inner transition elements, coordination compounds, halogen derivatives, alcohols, phenols and ethers, aldehydes, ketones and carboxylic acid, amines, biomolecules, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री। तर हे 12वीचे टॉपिक त्या ठिकाणी आहेत। आता हे 11वी आणि 12वीचे टॉपिक मी तुमच्यासाठी का सांगितले ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, कारण का आता आपल्याला ह्या 2 वर्षाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा ह्या MST CET साठी आपल्याला उपयोग होणार आहे। आता आपण 2 एक्झाम त्या ठिकाणी पाहूयात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स PCM ग्रुप आणि PCB ग्रुप। या दोन्ही ग्रुपसाठीच आपण त्या ठिकाणी आता मोड ऑफ एक्झाम आहे। तर ह्या दोन्ही एक्झाम ह्या कॉम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व एक्झाम्स ऑनलाईन त्या ठिकाणी तुम्हाला द्यायच्या आहेत। त्यासाठी त्या परीक्षेसाठी जो कालावधी आहे तो 3 तास त्या ठिकाणी असणार आहे। आता याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स PCM ग्रुपमध्ये टोटल तुम्हाला 150 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि PCB ग्रुपमध्ये 200 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत। आता जे वेटेज आहे की PCM ग्रुपमध्ये जो मॅथमॅटिक्स, तर केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स, फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आणि मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स, पण मॅथमॅटिक्ससाठी या ठिकाणी प्रत्येक MCQसाठी आपल्याला 2 मार्क्सचं वेटेज त्या ठिकाणी आहे। त्यामुळे इथे 50 मॅथमॅटिक्स क्वेश्चन त्याला 2 मार्क्स, म्हणजे 100 मार्कला आपल्याला काय असणार आहे, मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी असेल। त्यानंतर वेटेज फॉर बायोलॉजीमध्ये तर PCB ग्रुपमध्ये बायोलॉजी बेसिस होते आपल्याला 100 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क, प्रत्येक MCQला 1 मार्क असणार आहे। त्यामुळे इथे आपल्याला बायोलॉजीचे तुम्हाला 100 क्वेश्चन्स, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असे 200 क्वेश्चन्स तुम्हाला इथे PCB ग्रुपच्या एक्झाममध्ये तुम्हाला द्यायचे आहेत। इथं आपण मंडळ खाली की वेटेज फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री 1 मार्क, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे। असे 50-50 MCQ हे आपल्या PCM ग्रुपमध्ये असणार आहेत आणि PCB ग्रुपमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीसुद्धा इथे 50-50 क्वेश्चन्स
आणि प्रत्येक MCQसाठी 1 मार्क. आणि मॅक्झिमम जे आहेत तर आपली एक्झाम असणार आहे 200 मार्क्सची. ह्या 200 मार्क्समध्ये आपल्याला माहिती आहे फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 100 मार्क आणि मॅथमॅटिक्ससाठी 100 मार्क असं PCM ग्रुपसाठी असणार आहे. आणि PCB ग्रुपसुद्धा त्या ठिकाणी 200 मार्क्सचा असणार आहे. पण 50 मार्क्स हे फिजिक्सला असतील, 50 मार्क केमिस्ट्री आणि 100 मार्क्स हे बायोलॉजीसाठी त्या ठिकाणी असतील. आता मी तुम्हाला 11वी आणि 12वी सिलेबस का सांगितला, तर जे MCQ तुम्हाला असणार आहेत ह्या एक्झाममध्ये PCM आणि PCB ग्रुपमध्ये, तर त्यामध्ये 11th जो सिलेबस आहे त्या 11 सिलेबसच्या बेसिसवरती तुम्हाला 20% क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे समजा 200 मार्काची आपली एक्झाम आहे, तर 200 मार्कांपैकी 40 मार्काचे MCQ हे तुमचे 11वीच्या सिलेबसवरती त्या ठिकाणी असतील. आता ही एक्झाम आपण 12वीची एक्झाम झाल्यानंतर त्या ठिकाणी देत असतो आणि बऱ्याच वेळा आपण 11वीचा जो सिलेबस आहे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला MST CETमध्ये असणारा जो स्कोअर आहे तो स्कोअर ज्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण करत नाही किंवा मिळत नाही. आणि टोटल 80% क्वेश्चन्स हे तुमच्या 12वीच्या सिलेबसवरती आहे. म्हणजे नो डाऊट आपण जर विचार केला तर 12वीचा सिलेबस तर इम्पॉर्टंट आहेच. 200 मार्कांपैकी 160 मार्क तुमचे हे 12वीच्या सिलेबसवरती असतील, पण राहिलेले जे 40 मार्क आहेत ते तुमचा 11वीचा सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या वेळेस आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे ते एक्झाम क्रॅक करत असताना आपल्याला 11वीच्या सिलेबसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर चांगल्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मार्क्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 180च्या पुढे जर असतील आपल्याला, तर चांगल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि मग त्यासाठी आपल्याला 11वीचा सिलेबससुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना आपल्याला 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षाचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या परीक्षांची तयारी त्या ठिकाणी करायची आहे. हे झालं आता MST CET आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे एक्झाम घेते आपण त्या एक्झामसाठीचं आहे. पण आता पुढे आपल्याला ज्या ठिकाणी नीट आणि JEE एक्झाम्स त्या ठिकाणी द्यायच्या आहेत त्या ऑल इंडिया लेवल आपल्याला त्या ठिकाणी रँकिंगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर यायचं असेल तर या इथे तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा 11वी आणि 12वीचा दोन्ही वर्षाचा सिलेबस हा इम्पॉर्टंट आहे. CETसाठी आपला 20 आणि 80% पॅटर्न आहे, पण इथे तसं नाही आहे. इथे प्रत्येक चॅप्टरला त्या ठिकाणी समप्रमाणामध्ये वेटेज त्या ठिकाणी दिलेलं असतं. आता टॉपिक जर तुम्ही पाहिले 11वीचा आपला जो सिलेबस आहे स्टेट बोर्डचा सिलेबस आणि इथे जो त्या ठिकाणी आहे नीट आणि JEE थोडासा तुम्हाला चॅप्टरमध्ये फरक झालेला दिसेल. ॲक्च्युली चॅप्टरमध्ये फरक नाही आहे, कंटेंट इकडे तिकडे थोडंसं झालेलं आहे, चॅप्टरचे नावं थोडेसे चेंजेस आहेत. पण बाकीचा जर आपण विचार केला तर बरेचसे चॅप्टर्स स्टेट बोर्डचे आणि नीट आणि JEE म्हणजे NCERTचा CBSEचा जो सिलेबस आहे तो जवळपास सेम आहे. त्यातले हे चॅप्टर्स आपण त्या ठिकाणी पाहिजे सेम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्री आहेच, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे पिरियॉडिक टेबलचं चॅप्टर आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, केमिकल बॉन्डिंग आहे, मॉलिक्युलर स्ट्रक्चर हा थोडासा पार्ट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेला आहे, स्टेट्स ऑफ मॅटर आहे, त्यानंतर थर्मोडायनेमिक्स आहे, इक्विलिब्रियम आहे, रेडॉक्स रिॲक्शन, हायड्रोजन हा एक टॉपिक थोडासा आपला आत्ता तुम्हाला ह्या चॅप्टरचं नाव कुठे दिसलं नसेल 11वी आणि 12वीच्या सिलेबसमध्ये. त्यानंतर आता तसा हा जो पार्ट आहे हायड्रोजनचा तो आपला ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंटमध्ये थोडासा ॲड केलेला आहेच. त्यानंतर S ब्लॉक एलिमेंट आहे, P ब्लॉक एलिमेंट आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स आहेत, हायड्रोकार्बन आणि एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. हा 11वीचा सिलेबस CBSE पॅटर्ननुसार त्या ठिकाणी आहे. आणि 12वीसाठी सॉलिड स्टेट, सोल्युशन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, सरफेस केमिस्ट्री, जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन अँड एलिमेंट्स, P ब्लॉक एलिमेंट्स, D अँड F ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स, हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरिन्स, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, देन अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, ऑर्गॅनिक कंपाउंड्स कंटेनिंग नायट्रोजन, बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर अँड केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता हा जो चॅप्टर पाहिला तो आपल्याला 11वीला आहे स्टेट बोर्डला, तो CBSE पॅटर्नमध्ये तो 12वीला त्या ठिकाणी आहे. आता हे जे चॅप्टर्स त्या ठिकाणी आहेत 11वी आणि 12वीचे
इथे आपल्याला सगळे चॅप्टर्सचा स्टडी महत्त्वाचा आहे. ज्यांना नीट आणि JEEमध्ये क्रॅक करायचं असेल, चांगल्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी इथे चांगले मार्क्स पडणं गरजेचं आहे. त्यामध्ये आता पहिली जी एक्झाम आहे JEE एक्झाम्स, ही जी JEE एक्झाम्स त्या ठिकाणी आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे, तर ही जी एक्झाम आहे ती सुद्धा कॉम्प्युटराइज बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. ही ऑनलाईन एक्झाम तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यासाठीचा जो वेळ आहे तो सुद्धा 3 तास त्या ठिकाणी असणार आहे. आता यासाठी आपले जे सब्जेक्ट्स आहेत, JEE म्हणजे त्या ठिकाणी आपलं PCM ग्रुप त्या ठिकाणी, म्हणजे सब्जेक्ट आपले फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट त्या ठिकाणी असतील. आणि टोटल नंबर ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते 75 क्वेश्चन्स अँड ईच सब्जेक्ट विल हॅव 25 क्वेश्चन्स. सो फिजिक्स subject having 25 questions, chemistry 25 questions and mathematics 25 questions. Then types of questions: 20 MCQ having 4 options and 5 numerical with numerical value as answers. आता इथे तुम्हाला समजा फिजिक्समध्ये 25 क्वेश्चन्स आहेत, 25 MCQ आहेत, त्यापैकी 20 हे MCQ बेस म्हणजे ज्याला 4 ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहेत, असे 20 क्वेश्चन्स येतील आणि 5 जे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत ते न्यूमेरिकल क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील आणि त्याचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व करून लिहायचं आहे. आता जी मार्किंग स्कीम आहे की फॉर MCQ 4 मार्क्स विल बी करेक्ट आन्सर, म्हणजे एक MCQ जर करेक्ट आन्सर असेल तर त्याला एका क्वेश्चनसाठी, एका MCQसाठी आपल्याला 4 मार्क्स त्या ठिकाणी आहेत. अँड 1 मार्क डिडक्ट फॉर ईच क्वेश्चन. पण जर आपलं ॲन्सर रॉंग आलं, इनकरेक्ट ॲन्सर असेल तर त्या ठिकाणी आपला एका ॲन्सरसाठी 1 मार्क त्या ठिकाणी कट होणार आहे. म्हणजे ही जी एक्झाम आहे ती आपली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असलेली एक्झाम त्या ठिकाणी आहे. फॉर न्यूमेरिकल क्वेश्चन्स 4 मार्क विल बी करेक्ट ॲन्सर अँड नो मार्क डिडक्ट फॉर इनकरेक्ट ॲन्सर. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 25 क्वेश्चनपैकी 20 क्वेश्चन हे MCQ बेसिसवरती असतील आणि 5 क्वेश्चन हे तुमचे न्यूमेरिकल विथ न्यूमेरिकल व्हॅल्यूच्या बेसिसवरती त्या ठिकाणी असणार आहे. ते फिजिक्समध्ये पण असणार आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण असणार आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये पण असतील. तर ही जे 5 वरचे क्वेश्चन आहेत न्यूमेरिकल बेसिसवरती, तर प्रत्येक MCQसाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी आपल्याला 4 मार्क्स आहेत. फक्त इथे तुम्हाला इनकरेक्ट ॲन्सर असेल तर मार्क डिडक्ट होणार नाहीत, म्हणजे कट होणार नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, तर टोटल 75 क्वेश्चन्सपैकी 15 क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. फक्त 60च क्वेश्चनसाठी त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी असणार आहे. आणि टोटल जे आपले मार्क्स आहेत ते किती मार्कची एक्झाम असणार आहे? 300 मार्कची ही JEE एक्झाम त्या ठिकाणी असणार आहे. तर हे झाले JEE एक्झाम्स. त्यासाठी आपल्याला हे सब्जेक्ट्स, त्याचे जे MCQ पॅटर्न आहे किंवा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे आणि त्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी आहे आणि एका MCQसाठी किती मार्क्स आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट एक जे इम्पॉर्टंट एक्झाम आहे आपण जे पाहतो मेडिकल एंट्रन्स टेस्टसाठी आपण त्या ठिकाणी महत्त्वाची एक्झाम आहे नीट एक्झाम. त्या नीट एक्झाममध्ये टोटल जे आपले MCQ आहेत ते 180 MCQ त्या ठिकाणी असतील अँड ईच MCQ हॅविंग 4 मार्क्स. सो टोटल मार्क्स आपले किती असणार एक्झामसाठी? तर 720 मार्क्सची ही एक्झाम असेल आणि टाईम त्या ठिकाणी असणार आहे 3 आवर्स. 3 तासांमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत? तर 180 MCQ तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी 3 तास म्हणजे किती वेळ झाला? तर 180 मिनिट. आणि क्वेश्चनसुद्धा किती आहेत आपले? 180 MCQ क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला एका मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे. इथे सुद्धा त्या ठिकाणी आपली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल, म्हणजे करेक्ट MCQ तुम्ही जर सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. पण जर इनकरेक्ट MCQ असेल, ॲन्सर चुकला असेल, ऑप्शन चुकला असेल तर आपला 1 मार्क्स त्या ठिकाणी कट होणार आहे. आता जर नीट एक्झामसाठी आपले जे 3 सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, त्यामध्ये फिजिक्सची तुम्हाला टोटल 45 MCQ त्या ठिकाणी असतील. म्हणजेच 180 क्वेश्चन्स 180 मार्क्स 180 मार्क्स फॉर फिजिक्स,
180 फॉर केमिस्ट्री अँड 360 मार्क्स फॉर बायोलॉजी. तर फिजिक्समध्ये इथं आपलं टोटल 45 MCQ आहेत अँड इच क्वेश्चन्स हॅविंग 4 मार्क्स. म्हणजे 180 मार्क्स हे आपले केमिस्ट्रीसाठी असणार आहेत. 45 MCQ ऑफ केमिस्ट्री अँड इच MCQ हॅविंग 4 मार्क्स अँड बायोलॉजी हॅविंग 90 MCQs अँड इच क्वेश्चन्स हॅविंग 4 मार्क्स अँड 1 मार्क विल बी डिडक्ट फॉर इच इनकरेक्ट ॲन्सर. तर इथे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ही नीट एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर साधारणतः आपल्याला अबाव 600 मार्क्स त्या ठिकाणी या एक्झाममध्ये मिळाले पाहिजेत. पण विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक्झाम तुम्हाला द्यायची, ही एक्झामची तयारी तुम्हाला 12वी, आपण काय करतो बऱ्याच वेळा की फक्त 12वीची परीक्षा झाल्यानंतरचा जो कालावधी आपल्याला मिळतो 1-1.5 महिन्याचा, त्यामध्ये आपण हे एक्झाम देण्याचा प्रयत्न करतो. असं न करता आपल्याला 11वीपासूनच त्या ठिकाणी ह्या एक्झामची तयारी करायची आहे. आणि ही जर तुम्ही 11वीपासूनच सुरुवातीपासून जर तुम्ही प्रत्येक टॉपिक 11वीचा आणि 12वीचा टॉपिकच्या रिलेटेड जे काही MCQ आहे त्यांची MCQची जर त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या एक्झाम्स आहेत हे 2 वर्षाचा कालावधी आपल्या लक्षात ठेवायचा, डोळ्यासमोर ठेवायचा आणि ह्या एक्झामची तयारी तुम्हाला करायची आहे.